बीड तालुक्यातील लिंबागणेश गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला। आज शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। मराठा आरक्षणचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराटी येथे 6व्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावलेली आहे। सरकारकडून वारंवार मराठा आरक्षणाबाबत शब्द देऊनही चालढकल केल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांनी दिलेल्या शब्दाला जागत नाहीत। त्यामुळे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी। हैदराबाद, मुंबई, सातारा गॅझेट लागू करा। आंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत। तसेच मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे। मराठा आणि कुणबी एकच असून अध्यादेश पारित करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंदची हाक आज देण्यात आली असून यामध्ये बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे सर्व बांधवांनी दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे। तसेच शिवतीर्थ या ठिकाणी एकत्र जमा होत जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है असे म्हणत जरांगे पाटील यांची प्रतिमा हातात घेऊन घोषणाबाजी केली व कडकडीत बंद पाळला। एक मराठा, हम सब जरांगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे, एक मराठा, एक मराठा, लड़ेंगे जीतेंगे। अशा प्रकारे बीड तालुक्यातील लिंबागणेश या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कडकडीत बंद पाळला।